नमस्कार, मितेश बायकुसजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्टे हो, आपल्या सर्वसामान्य बहुजन पोट्ट्याची, मग ते मराठा असो, कुणबी असो, तेली असो, माई असो, कुंभार असो, लोहार असो, सुतार असो, बंजारा असो, वंजारा असो, मराठा असो, धनगर असो, का तो आदिवासी असो, का तो ठीक आहे महार असो का मातंग असो, या सर्व पोट्ट्याचे डोक्षे भडकवण्याचं काम काही सत्तेत चापलुसी करणारे काही लोक आहेत. त्याच्यात एक शरद पोक्षे नावाचा माणूस आहे, जो सावरकरवर लेक्चर द्यायले ठीक आहे आता भारतभर फिरत असते. काँग्रेसच्या काळात जास्त याले ऊत आला नव्हता, पण आता BJPच्या काळात खूप ऊत आला आहे. ह्या सावरकरचा अंधभक्त आहे आणि ज्या सावरकरनं 5-5 वेळा इंग्रजायले माफीचं लेटर लिहिलं आणि भारत स्वातंत्र्य होतपर्यंत इंग्रजाकडून 61 रुपये पेन्शन घेत होता सावरकर, का मी तुमचीच गुलामी करीन, मी कोणतंही तुमच्या विरोधात काम करणार नाही आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार नाही असं लिहून देणाऱ्या, ज्याले स्वातंत्र्यवीर एवढं मोठं नाव दिलं अशा सावरकरचा ह्या भक्त आहे. आणि ठीक आहे, या पोक्षे आडनावरून तुम्ही समजा ह्या कोण आहे. ठीक आहे, यानं आता एका भाषणात स्टेटमेंट दिलं का हिंदू लोकांनी आपल्या घरी ठीक आहे पाईपलाईनचं काम, पंबलरचं काम करासाठी, इलेक्ट्रिक फिटिंगचं काम करासाठी, सुतार आणि वेल्डिंगचं काम करासाठी कोणीही मुसलमान व्यक्तीले बोलू नका, हिंदूलेच बोलवा. आम्ही हिंदूले बोलावं का मुसलमानाले बोलावं, जो स्वस्त देईन त्याच्याकडून घेईन आम्ही. तुया का चोट्या प्रॉब्लेम आहे, तू आमच्या घरात इंटरफेअर काऊन करून राहिला. बरं, आता ह्या सांगते तर यानं हे सगळं पाळले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ह्या म्हणते का हिंदू लोकांनी मुसलमान लोकांना कामच देऊ नये. आणि याची पोट्टी म्हणजे ह्या शरद पोक्षेची पोरगी फॉरेनमध्ये म्हणजे ख्रिश्चन देशामध्ये पायलटचं ट्रेनिंग घेत आहे. आता तुम्हाला खोटं वाटते तर दाखवूनच देतो. ठीक आहे, हिंदूंनो तुमच्या घरी येणारा वायरमन, पंबलर आणि सुतार हिंदूच असला पाहिजे असं सांगणारा शरद पोक्षे ख्रिश्चन देतात, स्वतःची पोरीले शिक्षण देत आहे, ते तिथं पायलटचं ट्रेनिंग करत आहे. आपल्याला ज्ञान पाचते, यायचे पोट्टे फॉरेनले शिकण साल्याचे, आणि हे चोट्टे आम्हाला सांगते हिंदू, मुसलमान, मराठा, कुणबी. हे धंदे बंद कर शरद पोक्षे. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे तू बोलून राहिला, तू ज्याची चापलुशीगिरी करून राहिला, ठीक आहे, ते कोण आहे पहिले पाय, ज्याने इंग्रजाईले माफीनामे लिहिली आहे. दुसरी गोष्ट, ठीक आहे, याले महागाईवर प्रश्न विचारला, ह्या म्हणते महागाई वाढून नाही राहिली. ठीक आहे, महागाई बिगाई काही आहे नाही, आणि महागाई वाढली का, पेट्रोल 200 रुपये झालं का, डिझेल 300 रुपये झालं का, सिलेंडर 2000 रुपये झालं का, तरी मी घेईन. याचं स्टेटमेंट आहे हे बा. ठीक आहे, याचं स्टेटमेंट. महागाईबद्दल मी बोलत नाही, मी त्यांना उत्तर दिले की माझं पेट्रोल उद्या 200 रुपयावर गेलं, डिझेल 300 रुपयावर गेलं, तर मी एक वेळेस पैदल चालत जाईन, तू पैदलच फिर. कारण ज्या पेट्रोल डिझेलची गोष्ट ह्या पोक्षे करून राहिला, हे भारतात येणारं 70% पेट्रोल डिझेल हे मुस्लिम देशातून येते. आणि ज्या मुसलमानाचा तू राग करून राहिला, ठीक आहे, त्या मुसलमान देशातून पेट्रोल डिझेल येते, तू भरू नको, तू सगळ्यात महापापी आहे, तू जर त्याचं पेट्रोल डिझेल भरत असेल तर. ठीक आहे, मग ह्या म्हणते पण हिंदू म्हणून चालत जाईल, यासाठी मला धर्म बदलावा लागत असेल तर मला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलंय, स्वतःचा धर्म कधी विकू नकोस. त्या सावरकरनं हिंदू पदपादशाही नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकात सावरकर ठीक आहे संभाजी महाराजांना असं लिहिते का संभाजी महाराज स्त्रीलपंड होते, ह्या असं लिहिते का संभाजी महाराज हे व्यसनी होते, असं सावरकरनं स्वतःच्या पुस्तकात लिहिलं. ह्या सावरकरची चापलुशीगिरी करणारा होय, आणि भाषणात सांगते काय पेट्रोल डिझेल 200-300वर गेलं चालते, सिलेंडर महाग झालं चालते. ठीक आहे, पेट्रोल महाग झालं तुम्ही पैदल जा, मी सुद्धा पैदल जाईन, तू पैदलच चाल, तू गाडी वापरू नको. ठीक आहे, आणि आम्हाला छत्रपती संभाजी महाराज शिकू नको. पहिले दोन्ही तबल्यावर हात ठेवतो ना तू, सावरकरच्या आणि संभाजी महाराजाच्यात, पहिले ते बी सांग का हिंदू पदपादशाहीच्या
कितव्या पेजवर संभाजी महाराजाबद्दल असं विकृत लिखाण सावरकरनं केलं आहे? कारण हे तू जो सावरकर सांगतो तो सांग ना लोकायले, का छत्रपती संभाजी महाराजाबद्दल तुझे संभाजी महाराजाचा हिंदू धर्म सांगितला ना, संभाजी महाराजाचा हिंदू धर्म म्हणते का गोरगरिबावर अन्याय करू नका, शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालेही युद्धाले जाताना हात लावू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती आणि ठीक आहे या भारताच्या व्यवस्थेतील सर्व जाती धर्मातल्या लोकांना सैनिकात घेणारा एकमेव जाणता राजा होता छत्रपती शिवाजी. आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे संस्कार संभाजी महाराजावर होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जास्त किल्ले संभाजी महाराजांनी जिंकले होते. आणि त्याच्याबद्दल अपमानास्पद लिहिणारा सावरकर आहे, ज्याची तू चापलुशीगिरी करतं आणि ज्याचा प्रचार प्रसार करतं. म्हणून भाज्या महाग झाल्या तरी चालतील, मी एक वेळ जेवण, ठीक आहे, मी एकच वेळ जेवण करीन, तू जेवूच नको, ठीक आहे. कारण अर्धे, ठीक आहे, बऱ्याचशा शेत्या मुसलमानाची बी आहे, त्याच्या वावरातली भाजीपाली खात असत. आणि रक्त लागलं तर दवाखान्यात विचारजो, तुले रक्त लागलं तर का हे हिंदूचं वय का मुसलमानाचं वय, आणि मुसलमानाचं त्या चिठ्ठीवर टॅग मारून घेजो, नाही तर मुसलमानाचं रक्त घेशील ना मुसलमान होऊन जाशील तू. एकाच कपड्यात राहीन पण मला हिंदू म्हणून शेवटपर्यंत राहायला आवडेल. हे असे बदमाश लोक आहे जे सर्वसामान्य आणि साधी बुद्धिमत्ता आणि ठीक आहे जे पोरं 11वी 12वीत आणि ग्रॅज्युएशनले आहे त्याचे माथे भडकवायचं काम करते. मुलांनो काळजी घ्या, अशा या ठीक आहे कट्टर हिंदुत्ववाद्यापासून सावध राहा. आपण सर्व धर्म समभाव जोपासणारे लोक आहे, आपण सर्व धर्माचा आदर करणारे लोक आहे. आणि भारत, ठीक आहे भाऊ, कोणत्याही बगीच्यात तुम्ही गेले, एखाद्याला मित्राने म्हणलं का चाल रे भाऊ बगीचा पाहायला जाऊ, ठीक आहे, त्याला धुऱ्यावर नेलं आणि पांढऱ्या गुलाबाचा बगीचा आहे त्याला म्हणलं, ठीक आहे चाल बरं आतमध्ये पाहतो, तो म्हणून काय धुऱ्यावरूनही पांढरे दिसणार आहे आणि काठावरून कायले अगाऊ काटे रुतून घ्यायचे. पण वेगवेगळ्या रंग, जर केशरी आहे, निळा आहे, पिवळ्या आहे, गुलाबी रंगाचे गुलाब आहे, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आहे, तर आवडीनं कोणी त्या बगीच्यात जाईल. हीच भारताची ओळख आहे का भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. भारतात विविध जाती धर्माचे पंथाचे लोक आहे आणि ही आपली ओळख पाहण्यासाठी बाहेर देशातून लोक येते. आणि असे काही हे, ठीक आहे, असे काही हे कट्टर जातीवादी लोक, धर्मवादी लोक आपल्या भारतीय लोकांचे मन खराब करायचं काम करत आहे. म्हणून तू पहिले सावरकरच्या पुस्तकात संभाजी महाराजाबद्दल का लिहिलं हे सांग आणि मग आम्हाला हिंदू धर्म शिकवजो. आणि आमच्या इथं कोण माणूस बोलवायचा काम आले हे आम्ही आमचं ठरवीन. तू फक्त पेट्रोल डिझेल भरू नको, कारण ते मुस्लिम देशांमधून येते. एवढंच मी सांगेन. तुम्हाला याच्याबद्दल अजून का वाटते हे सांगा, ठीक आहे. कारण ह्या सावरकरवर, ठीक आहे, एक पिक्चर बी आला होता, ठीक आहे. आणि याले आता, ठीक आहे, आणि याले आता अमित शहानं आणि मोहन भागवतनं, ठीक आहे, पुरस्कार देत आहे, ठीक आहे, पुरस्कार दिला सावरकरवर व्याख्यान देते म्हणून, ठीक आहे. सागरा प्राण तळमळला नावाचा कार्यक्रम होता आणि सावरकरचा पुतळा कुठंतरी उभारला, तिथं याले पुरस्कार देऊन अमित शहा आणि मोहन भागवतनं पुरस्कृत केलं. जो माणूस असे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेदभाव निर्माण करते, म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. हे दुतोंडे लोक आहे, दुतोंडाचे साप आहे. एका इकडून भलतं बोलते आणि यायचे पोट्टे फॉरेनले शिकते. आपले पोट्टे फॉरेनले गेले पाहिजे, आपल्या पोराच्या शिक्षणावर लक्ष द्या. अशा, ठीक आहे, अशा हरामखोर लोक जे धर्मात आणि जातीत भेदभाव निर्माण करते, यायच्या नादी लागू नका. तुम्हाला काय वाटते खालतं कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.